आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कोट्यवधींची जलजीवन योजना कागदावरच, साल्हेर परिसरातील 8 पाड्यांची तहान अद्याप कायम। केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी हर घर जल या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। मात्र बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 8 आदिवासी पाड्यांमध्ये या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेल्या 3 वर्षापासून केळझर धरणाच्या पाण्यावर आधारित जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असले तरी आजही अनेक ठिकाणी काम अपूर्णावस्थेत आहे। त्यामुळे पाण्यासाठी दररोज वणवण करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे। साल्हेर परिसरातील 8 पाड्यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी केळझर धरणातून जलजीवन योजनेला मंजुरी देण्यात आली होती। योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद असून अनेक भागात पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे। काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या असल्या तरी त्या वापरासाठी तयार झाल्या नाहीत। निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप स्थानिक नागरिकांनी योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गावात उभारण्यात आलेल्या लहान पाणी टाक्यांचा बांधकामावर योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। बांधकामाला नियमित पाणी न मारल्यामुळे त्यांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे। तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईन नियमानुसार आवश्यक खोलीवर टाकण्याऐवजी वरवरच टाकण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे भविष्यात पाईपलाईन तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। योजना पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असताना आजही अनेक महिलांना डोक्यावर व हंड्यामध्ये पाणी आणण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत आहे। उन्हाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर बनते। शासनाच्या योजना कागदावर दिसत असल्या तरी प्रत्यक्षात पाण्याची टंचाई कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे। नागरिकांचा प्रशासनाला सवाल, योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण प्रत्यक्षात कामे अपूर्ण राहतात। 3 वर्षांनंतरही पाणी घरापर्यंत पोहोचलेले नाही। प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामे दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा अशी मागणी ग्रामीण स्थानिक नागरिकांनी केली आहे। ग्रामस्थांच्या मते योजनेचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे संबंधित विभागाने कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदाराला जाब विचारावा आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे। साल्हेर परिसरातील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जलजीवन मिशनचे रखडलेले काम पूर्ण करावे, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।